महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील हवामानासंदर्भातली मेघगर्जनेसह धो-धो पाऊस कोसळणार आहे। 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढलेला असल्याचं चित्र दिसून येतंय। तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठलेला असून नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागतायत। अशातच आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असताना काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। यावेळी मेघगर्जनेसह पावसाच्या धारा कोसळणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्याचबरोबर 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता IMDने वर्तवलेली आहे। राज्यात एकीकडे पावसाचं वातावरण तयार होत असताना काही भागात मात्र तीव्र उष्णतेची लाट पसरत आहे। आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पंढरपूरमध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि अवघ्या काही वेळातच पावसाला सुरुवात सुद्धा होईल। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। यामध्ये अटीत इथं वीज कोसळल्यानं गायीचा मृत्यू झालाय। पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये जनावरांच्या चाऱ्यांचं नुकसान झालं असलं तरी अनेक ठिकाणी पिकांनाही या पावसाचा फटका बसलाय। अचानकपणे पावसाला सुरुवात होताच शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडाली। कणेरी ते अटीत या पट्ट्यातील सर्वच गावांमध्ये जोरदार पाऊस पडलाय। ढगफुटीसारखा पाऊस डोंगर परिसरामध्ये झाल्यानं कणेरी गावामध्ये तर मोठ्या प्रमाणावर पाणी आलं होतं। अटीत इथं शेतकरी रामदास जाधव यांच्या शेतातील गोठ्याजवळ बांधलेल्या गायीवर वीज कोसळल्यानं गायीचा जागीच मृत्यू झालाय।